नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये स्वागत आहे तुमचं. आज आपण जे रीडिंग करणार आहोत ते टाईमलेस रीडिंग असणार आहे. आणि जेव्हा कधी तुम्ही या व्हिडिओला सामोरे जाल, तुम्हाला उघडून पाहावंसं वाटेल त्यावेळी समजा की तुम्हाला स्पिरिट गाईड्सना काही मेसेज द्यायचा आहे. सो आजच्या रीडिंगचा विषय स्पिरिट गाईड्सनेच दिलेला आहे. युअर स्पिरिट गाईड्स मेसेज ऑन समथिंग दॅट इज गोईंग ऑन इन युअर लाईफ राईट नाऊ. तुमच्या आयुष्यामध्ये ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये त्यांना आज गायडन्स द्यावासं वाटतो आहे त्याच्याशी रिलेटेड हे रीडिंग आहे. सिंगल रीडिंग असणार आहे, टाईमलेस रीडिंग असणार आहे. दुसरं म्हणजे आता आपल्याला काही कल्पना नाही आहे की हा कशा संबंधी आहे, तुमच्या फॅमिली लाईफ संबंधी आहे, करिअर संबंधी आहे, कशा संबंधी आहे माहीत नाही आहे. सो एक साधारणतः अंदाज यावा म्हणून मी एक प्रोसिजर फॉलो करणार आहे. मी तुमचं सिग्निफिकेटर कार्ड जे तुम्हाला रिप्रेझेंट करेल ते कार्ड मी इथून ड्रॉ करेन. सो आहे हे 10 ऑफ कप्स. 10 ऑफ कप्स म्हणजे फुलफिलमेंटचं कार्ड आहे. एक आनंदी व्यक्ती असाल तुम्ही, एक सगळ्या एक फॅमिली पर्सन, फॅमिली मॅन किंवा वुमन, की एक छान गृहिणी किंवा एक स्वतःच्या फॅमिलीबरोबर आनंद व्यक्त करणं, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेणं, हे सगळं तुम्हाला आवडत असावं. सो अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असू शकतो तुमचं. सो आता हे कार्ड्स आहे ना, मी पुन्हा या डेकमध्ये ठेवणार आहे. कार्ड तुम्ही व्यवस्थित पाहिलं आहे, 10 ऑफ कप्सचं कार्ड आहे. आणि आता आपण हा डेक पुन्हा चांगला शफल करणार आहोत. सो आपला डेक रेडी आहे रीडिंगसाठी. सो या मी 4 पाईल्स प्रिपेअर केलेल्या आहेत. या 4 पाईल्स काही ना काही रिप्रेझेंट करतात तुमच्या आयुष्यातल्या काही जे आयुष्यातले काही भाग रिप्रेझेंट करतात. कुठे फॅमिली, कुठे इमोशन्स किंवा करिअर वगैरे. सो आता यामध्ये तुमचं कार्ड कुठे दिसतं आहे ते आपण पाहायचं आहे. इथून स्टार्ट करूया आपण. पहिल्या ह्याच्यामध्येच आहे. सो इथे तुमचं कार्ड रिफ्लेक्ट झालेलं आहे. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. सो आपल्याला या बाकीच्या फाईल्सची गरज नाही आहे, आपण हा बाजूला करू. हे 2 कार्ड्स आहेत ते आपल्याला महत्त्वाचे आहेत. एक तुमचं तुम्हाला रिप्रेझेंट करणार आहे, हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. अजून काही कार्ड्स यामधून ड्रॉ करूया आपण. ओरॅकल कार्ड्स नंतर ड्रॉ करू. सो तुमचा हा प्रश्न आहे ना, हा एक तुमच्या स्वतःच्या पर्सनल डेव्हलपमेंटशी रिलेटेड असू शकतो किंवा तुमच्या वर्क करिअरशी रिलेटेड असू शकतो. तुमची एक फिजिक, बॉडी, हेल्थ, वेलनेस याच्याशी रिलेटेड असू शकतो हा तुमचा प्रश्न, की याच्यावरती स्पिरिट गाईड्सना तुम्हाला गाईड करायचं आहे. ही टॅरो कार्ड्स आहेत. बॉटम ऑफ द डेक 8 ऑफ कप्स, बॉटम ऑफ द पाईल म्हणता येईल. 8 ऑफ कप्स,
सो आता आपण काही ओरॅकल कार्डसुद्धा ड्रॉ करूया. ओरॅकल कार्ड्स पाहूया. फर्स्ट कार्ड जे आहे हे द थ्रेश होल्ड हे कार्ड आहे. द थ्रेश होल्ड. फॉलो दॅट कार. वर्कोहोलिक आणि ॲनिमल स्पिरिट आहे स्नेक. बॉटम ऑफ द डेक आपण इथे ठेवूया. बॉटम ऑफ द डेक. सो आपल्याला एक बऱ्यापैकी छान जागा मिळेल. पहिलं कार्ड 10 ऑफ कप्सचं आहे. दुसरं कार्ड हे 2 ऑफ वॉन्ड आहे. तिसरं कार्ड सन ऑफ स्पोर्ट्स म्हणजे नाईट ऑफ स्पोर्ट्स. हे चौथं कार्ड आहे 6 ऑफ कप्स. द डेविल. द मदर ऑफ वॉन्ड म्हणजे क्वीन ऑफ वॉन्ड. द एम्परर आणि मदर ऑफ कप्स म्हणजे क्वीन ऑफ कप्स. क्वीन ऑफ वॉन्ड आणि क्वीन ऑफ कप्स आणि एम्परर. कोर्ट कार्ड्स पण आहेत आणि एक मेजर अर्काना कार्ड्स पण आहेत तुमच्या रीडिंगमध्ये. सो आपण पाहू हा काय मेसेज आहे. आता यामध्ये हे थ्रेश होल्डचं जे पहिलं कार्ड आहे ना, हे थ्रेश होल्डचं कार्ड काय सांगतं की तुम्ही एका रेसिपीवरती आहात, एका कड्यावरती आहात की आणि एक नवीन रियालिटीमध्ये एक पदार्पण करणार आहात. हे थ्रेश होल्डचं कार्ड असं सांगतं की प्रत्येक दिवशी आपण सर्वसाधारण सगळीच माणसं एक नवीन रियालिटी घडवत असतो. काही ना काही चेंजेस होत असतात आपल्या लाईफला आणि त्या लाईफमध्ये आपण एक ॲडजस्ट होतो. परत एक नवीन काहीतरी चेंजेस आणतो आपल्या आयुष्यात, पुन्हा त्यामध्ये ॲडजस्ट होतो. सो एक प्रत्येक रियालिटीमध्ये नवीन नवीन रियालिटीमध्ये आपण एंट्री घेत असतो. सो ही एक थ्रेश होल्ड आहे की त्या कड्यावरती तुम्ही उभे आहात आणि आता ह्या रियालिटीमध्ये तुम्हाला यायचं आहे, एक एंट्री घ्यायची, एक नवीन आपलं लाईफ तुम्हाला बदलायचं आहे. मे बी काही बाबतीत असं दिसतं आहे. आणि त्यासाठी एक फॉलो दॅट कार हे जे कार काय सांगतं की त्यासाठी तुम्ही एक पॅशन फॉलो करताय किंवा तुम्ही काहीतरी चेस करताय. मे बी तुम्ही एखादं ड्रीम तुमचं चेस करताय आणि एक नवीन काहीतरी तुम्हाला आपल्या आयुष्यामध्ये आणायचं आहे, ते एक ड्रीम आणायचं आहे. तुम्ही ड्रीम चेस करताय किंवा कोणाला तरी आदर्श धरून तुम्ही त्या व्यक्तीला एक फॉलो करताय आपल्या आयुष्यामध्ये काही चेंजेस आणण्यासाठी. आपल्या प्रत्येकाचे आदर्श असू शकतात. सो ते एक प्रकारे तुम्ही तुमच्या आयुष्याचं काहीतरी गोल असेल किंवा एक ड्रीम असेल, पण काहीतरी तुम्ही फास्ट ॲक्शन घेत आहे. एक खूप एक चेसिंगची एनर्जी आहे इथे. ही हॉट आहे, रेड कलर आहे. सो ही पॉवरफुल एनर्जी आहे की तुम्ही जे काय करताय ना ते खूप एक
एक इम्पल्सिव्ह असं म्हणता येत नाही, पण एक म्हणतात ना डेस्परेट ॲक्ट म्हणता येईल ना, एक काहीतरी डेस्परेटली करताय तुम्ही. सो इथे सुद्धा तुम्हाला दिसेल की जे काय तुम्हाला आता नव्याने करायचं आहे, काहीतरी एक नवीन रिॲलिटी आपल्या आयुष्यामध्ये घडवायची आहे. बॉटम ऑफ द डेकसुद्धा 8 ऑफ कप्सचं कार्ड आहे. 8 ऑफ कप्सचं कार्ड आहे काय, हे आपण स्वतःला काहीतरी एक्सप्लोअर करायचं आहे. आपल्या एखादं पॅशन फॉलो करण्यासाठी आपण कुठल्याही परिस्थितीतून एक बाहेर पडून आपण त्या मार्गाला जाणं, किंवा जे काही आता आहे हातात आहे, काही बरेचसा बघा तुम्हाला IT मधली लोकं दिसतील की एकदम छान सेटल झालेले जॉब्स असतात, पण त्यांना काहीतरी नवीन एक ठराविक एक्सपिरियन्स झालेला असतो, पण त्यावरती सॅटिस्फाईड नसतात. अजून काहीतरी चांगल्या कंपनीमध्ये एक्सपिरियन्स मिळावा, परत ते सोडून दुसऱ्या कंपनी जॉईन करायची, तिथे थोडा एक्सपिरियन्स मिळवायचा एक नवीन. सो एक काहीतरी पॅशन फॉलो करण्यासाठी मे बी तुमच्या करिअर रिलेटेडच आहे हा स्प्रेड. सो करिअरमध्ये तुम्ही काहीतरी पॅशन फॉलो करताय, काहीतरी तुम्हाला अचीव करायचं आहे, काहीतरी टार्गेट अचीव करायचं, मे बी बिझनेस असेल तर एक टार्गेट पर्टिक्युलर अचीव करायचं असेल काहीतरी तुम्हाला. सो तुम्ही ते फॉलो करतायत पॅशन, तुम्ही स्वतःला एक एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करताय, हे 8 ऑफ कप्सचं कार्ड सांगते. सो त्यासाठी त्या तुमच्या एक ॲक्शन आहे ना, खूप डेस्परेट ॲक्शन्स म्हणता येईल. एक फास्ट ॲक्शन घेताय, फास्ट डिसिजन्स तुम्ही घेताय. सो एक वर्कोहोलिक हा हे ब्लू चक्र आहे. ब्लू चक्र इन द सेन्स थ्रोट चक्र. थ्रोट चक्र आपले एक्सप्रेशन्स दाखवतो. आपण वर्ल्डली एक्सप्रेशन, आपण जगामध्ये कसं वावरतो, जगाला कुठल्या दृष्टीने पाहतो. इनफॅक्ट इथे हा पर्पल कलरसुद्धा आहे. सो पर्पल कलर हे थर्ड आय चक्र. सो थर्ड आय चक्र से आपलं 2 भुव्यांच्या मध्ये असतं. सो म्हणजे तुम्ही एक जगाकडे बघण्यास एक दोन्ही चक्र इथे ॲक्टिवेट आहेत. तसं बघितलं तुमचं थ्रोट चक्र, तुम्ही एक्सप्रेस होत आहे, क्रिएटिव्हली एक्सप्रेस होत आहे. ह्या कार्डवरून पण तुम्हाला दिसेल की तुम्ही काहीतरी क्रिएटिव्हली एक्सप्रेस होत आहे लाईफमध्ये. द स्नेकची एनर्जी सांगते की तुमच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे, जे अनहिडन आहे, अजून त्याला एक अनटॅप्ड असावं. कारण हा पूर्ण सर्पाचा विळखा आहे. त्या सर्पाने आपली शेपटी तोंडामध्ये पकडलेली आहे, आणि सर्प काय असतो, कात टाकतो. परत एक नवीन एक शरीर प्रदान होतं त्याला, परत काही कालांतराने कात टाकतो. सो तुम्ही एक कात टाकण्याच्या याच्यात आहेत की तुम्हाला एक तुमचं अस्तित्व बदलायचं आहे, तुमच्या आजूबाजूची रिॲलिटी बनवायची, काहीतरी नवीन घडवायचं आहे, एक काहीतरी मिळवायचं आहे, गेन करायचं आहे. सो हा एक थोडासा वर्कोहोलिकपणा म्हणता येईल की तुम्ही स्वतःला बिझी करून घेतलं असावं, मे बी काही असं काहीचं दिसतं आहे. सो इनफॅक्ट इथे जी पहिलं जे तुमचं सिग्निफिकेटर कार्ड आहे ना, ते मी तुम्हाला म्हटलं 10 ऑफ कप्सचं कार्ड म्हणजे एक फुलफिलमेंटचं कार्ड आहे की तुम्ही एक आहे त्या परिस्थितीमध्ये एक सगळं मे बी बरंचसं तुम्हाला एक सगळं फुलफिल लाईफ असू शकेल तुमचं, की सगळं आहे तिथे. 10 कप्स आहेत. तो फायनान्शियलीसुद्धा एक फॅमिली, एक प्रेम, सगळ्या प्रकारचे इमोशन्स की एक फुलफिल आहे, मनामध्ये कंटेनमेंट आहे की सगळं काही आहे आपल्याकडे या दृष्टीने. सो एक हॅप्पी लाईफ आहे, पण स्टील तुम्ही अजून काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करताय. सध्या आहे ते सगळं व्यवस्थित आहे. फॅमिली लाईफ तुमचं अगदी अलाईन आहे असं म्हणता येईल. 10 ऑफ कप्सवरून सगळं अलाईन आहे. इनफॅक्ट काही वेळा हे द स्नेकचं कार्ड आहे, आणि थ्रेशोल्ड हे काही वेळा ना स्पिरिच्युअल जर्नीसुद्धा दाखवतं. स्पिरिच्युअली तुम्ही अपलिफ्ट करताय स्वतःला, अशा प्रकारचं सुद्धा काहींच्या बाबतीत जे कोणी अध्यात्माच्या दृष्टीने गेलेलंच. कारण हे थ्रोट चक्र आणि थर्ड आय चक्र आहे. सो असं म्हणता येईल की सगळं ओके आहे, व्यवस्थित आहे, तुम्ही सॅटिस्फाईड आहात, सगळ्या गोष्टी अलाईन आहेत तुमच्या लाईफमध्ये. तुम्हाला सिग्निफाय करणारं कार्ड सांगते. इमोशनली सॅटिस्फाईड आहात सगळ्या बाबतीत. पण आता तुम्ही काहीतरी एक अजून एक काहीतरी नवीन रिॲलिटी घडवण्याचा प्रयत्न करताय स्वतःच्या लाईफमध्ये. सो इथे तुम्हाला ॲडवान्स आहे 2 ऑफ वॉन्ड्सचा. मी तुम्हाला म्हटलं हे कार्ड ते जे आहे हे तुमचं उत्तर आहे. सो 2 ऑफ वॉन्ड हे तुम्हाला सांगतं की जे काही तुम्हाला आता करायचं आहे ना, ते त्यामध्ये एक तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंगची गरज आहे. एक म्हणतात ना की एक विचारपूर्वक सर्व दृष्टीने एक आपल्या लाईफचा पूर्ण विचार करून आपल्याला काय मिळायचं, आपल्या लाईफ डायरेक्शन्स काय आहेत,
त्याचा विचार करून पूर्ण प्लॅनिंग करणं. सिम्पली ही वर्कोहोलिकची एनर्जी काय सांगते की एक तुम्हाला जर एक तुमच्या कामामध्ये अजून एक चांगल्या प्रकारे व्यक्त व्हायचं असेल, तो कुठेतरी त्याला एक थोडा म्हणतात ना, एक रिफ्रेशमेंट असणं गरजेचं आहे. हे वर्कोहोलिकचं काळचा मेसेज आहे तसा, की रिफ्रेशमेंट थोडीशी, की तुम्हाला एक थोडं कुठेतरी जरा स्टेबल होण्याची गरज आहे आणि मग परत एक एनर्जी घेऊन परत पुढे जाण्याची गरज आहे. त्याने तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्या सिम्पली काय म्हणतात ना, एक क्वालिटी वर्क करता कसं येईल याकडे तुमचा एक आणि म्हणून तुम्हाला हे 2 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आहे, की सिम्पली तुम्ही एखाद्या कामामध्ये झोकून दिलं आहे, एखादं पॅशन फॉलो करताय, ओके, नो प्रॉब्लेम, नवीन रियालिटी हवी आहे तुम्हाला, पण सिम्पली एक वर्कोहोलिक नेचर असता कामा नये. आपल्याला कुठेतरी थांबून थोडंसं रिलॅक्स होऊन आणि मग आपली एनर्जी गेन करून मग पुढे जाणं गरजेचं आहे. हे वर्कोहोलिकचा मेसेज आहे. सो इथे तुम्हाला 2 ऑफ वॉन्ड्सचा मेसेज सुद्धा तोच आहे, की ही कंटेम्प्लेशनची एनर्जी आहे इनफॅक्ट 2 ऑफ वॉन्ड. कारण एरवी हे कसं आहे माहिती आहे का, मार्स इन एरीज इम्पल्सिव्हनेस दाखवतं काही वेळा 2 ऑफ वॉन्ड. पण इथे तुम्हाला ॲडवाईस आहे की तिथे थोडी ही असं कार्ड बघितलं तर हे कंटेम्प्लेशनचं आहे, की तुम्ही थांबायचं आहे, थोडं विचार करायचं आहे, लाईफ गोल काय, आपलं लाईफ पर्पज काय, या सगळ्याचा विचार करून प्लॅनिंगने पुढे जायचं, फार दूरदृष्टी ठेवणं, विजन ठेवणं. आणि हा इम्पल्सिव्हनेस जो आहे ना प्रकार, हा थोडा तुम्हाला कमी करणं गरजेचं आहे, जो इथे दिसून येतो. या इनफॅक्ट कलरमध्ये सुद्धा दिसून येतो. सन ऑफ स्वॉर्ड्सचं कार्ड आणि त्याच्या पुढे 6 ऑफ कप्स आणि डेव्हिलचं कार्ड दाखवत आहे. 6 ऑफ कप्स इन कंजंक्शन विथ डेव्हिल हे आपल्या बिलीफ सिस्टीम सांगतात, की काही आपण किंवा आपल्या सवयी किंवा काही आपलं एक पदार्थ, एक आपली एक विचार करण्याची प्रवृत्ती किंवा तिथे कुठेतरी हे वर्कोहोलिकच्याच खालोखाल येतात 2 कार्ड्स. सो जो अप्रोच आहे ना त्या गोष्टीसाठी तो थोडासा तुमचा चुकतो आहे असं एंजल्सना सांगायचं आहे, की त्या आपल्या बिलीफ सिस्टम्स असतात. आपण एक कदाचित एक मनावर रुजवले गेलेले असतात. आपल्याला असं वाटतं की अशा पद्धतीने आपण काम केल्यानंतर आपल्याला बरंचसं काही अचीव करता येईल किंवा काय, किंवा एक टेम्पटेशन असतं काहीतरी मिळवण्यासाठी. एखादी गोष्ट आपल्याला लाईफमध्ये मिळते आणि मग आपल्याला खूप टेम्पटिंग होतं. हे टेम्पटेशन डेव्हिलचं काम नाही, की अजून काहीतरी मिळावं, अजून आपण हे करावं. त्या दृष्टीने आपण ते चेस करत राहतो त्या गोष्टी. काही वेळा ही रिस्क असते एक प्रकारे. सो तशी रिस्क न घेता तुमच्या काही पास्ट बिलीफ सिस्टीम्स असू शकतात. कारण 6 ऑफ कप हे पास्ट दाखवतं, पास्ट बिलीफ सिस्टीम, किंवा पूर्वी तुम्ही तसं करत आला आहात म्हणून आता ह्या तुम्हाला ते टेम्पटिंग होतं आहे. पूर्वीचा हा तुमचा एक्सपिरियन्स आहे किंवा पूर्वीपासूनच्या मनाच्या तुमच्या ह्या कल्पना आहेत किंवा तसा वागणुकीच्या सवयी आहेत सो त्याप्रमाणे आता हे तुम्हाला एक टेम्पटेशन आहे की त्या गोष्टीने आपण तसं जावं. तेवढ्या सन ऑफ स्वॉर्ड्स आहे ना, नाईट ऑफ स्वॉर्ड हा सगळ्यात फास्टेस्ट स्वॉर्ड आहे, फास्टेस्ट नाईट आहे या टॅरोट डेकमधला. सो ही गती आहे ना, ही तुमची खूप आहे असं म्हणता येईल. सो तिथे कुठेतरी कंटेम्प्लेशन जे इथे थांबायचं आहे, तुम्हाला प्रॉपरली विचार करून एक डिसिजन घेऊन एक स्वतः पूर्ण एक फ्युचर प्लॅन करणं, या सगळ्या एक विजन ठेवणं, काय कसं जाता येईल पुढे किंवा काय. एक मिनिट सॉरी. हां, हे 2 ऑफ वॉन्ड आहे ना, हे मगाशी मला ते सुचत नव्हतं वर्ड. एक ह्याचा एक असंही आहे की एक तुम्हाला जे काय एक जे चेस करायचं आहे, जे ड्रीम तुम्हाला मिळवायचं आहे, जे काही लाईफमध्ये मिळवायचं आहे, एक सायंटिफिक मेथड फॉलो करणे असाही याचा एक अर्थ होतो. सो ते करणं गरजेचं. दुसरं म्हणजे सन ऑफ स्वॉर्डची एनर्जी ही डिफेन्सिव्ह आहे. एखाद्या गोष्टीला एखादा सैनिक आहे तो जसा एक आक्रमण करणार तसं स्वतःला डिफेंड पण करणार. सो डिफेंड तुम्हाला करायचं आहे यापासून, ही तुमच्या ज्या बिलीफ सिस्टीम्स असतील, तुमच्या चुकीच्या ज्या सवयी आहेत ना, किंवा जो चुकीचा अप्रोच आहे त्यापासून तुम्हाला स्वतःला डिफेंड करायचं.
आणि इथे तुम्हाला गायडन्स काय आहे, तर तुम्हाला एक स्वतःचं अस्तित्व भक्कम करायचं आहे, स्टॅबिलिटी आणायची आहे, काहीतरी ऑथॉरिटी निर्माण करायची आहे, स्वतःला एका पोझिशनला तुम्हाला जे आणायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला एक किंग, मदर ऑफ वॉन्ड आणि मदर ऑफ कप्स याप्रमाणे तुम्हाला ही एनर्जी वापरावी लागेल. सो मदर ऑफ वॉन्ड काय की एक तर ती सोशल आहे, सोशल पर्सन आहे, एक मिसळ सोशल होणं असं म्हणता येईल की तुम्हाला इथे हे वर्कोहोलिक ही एनर्जी आहे ना, यातून थोडंसं तुम्हाला बाहेर पडायचं आहे. तो थोडंसं सोशल होणं गरजेचं आहे. क्रिएटिव्हली जितकं वापरता येईल प्लॅनिंगने, एक बिझनेस माइंड राहून प्लॅनिंग करणं, स्ट्रक्चरने जाणं पुढे, हे गरज आहे. इनफॅक्ट एम्परर पण तुम्हाला एक स्ट्रक्चर सांगतं, एक प्रत्येक गोष्ट स्ट्रक्चरने करणं, एक स्वतःला मध्ये स्टॅबिलिटी आणण्यासाठी एखादी गोष्ट हे स्ट्रक्चर फॉलो करणं एम्परर सांग. दुसरं मदर ऑफ कप्स हे तुम्हाला माइंडवरती कंट्रोल ठेवून प्रवाहाबरोबर जाण्याची एक तयारी ठेवणं, कारण इथे तुम्हाला मनावरती डेव्हिलचं कार्ड आहे. सो टेम्पटेशन्स आहे सगळ्या. सो हा तुम्हाला एक गायडन्स आहे की तुम्ही जी रियालिटी घडवू इच्छिता त्यामध्ये ती घडवण्यासाठी सिम्पली एक काम किंवा काय हा वर्कहोलिकपणा असून उपयोगच नाही. तुम्हाला क्वालिटी वर्क करायचं आहे, तुम्हाला कमी वेळामध्ये काही अचीव करायचं आहे, तुम्हाला एक आणि दुसरी एक गोष्ट आहे जी इथे जाणवते. हे 8 ऑफ कप्सचं काळानंतर तर थ्रेश होल्डचं काळ जे आहे ना, तो कुठेतरी तुम्ही ब्लॅक पिरियडमधून बाहेर पडताय. सो इथे सुद्धा हा ब्लॅक पिरियड आहे, कुठला तरी ब्लॅक पिरियड आहे आणि त्यातून तुम्ही आता बाहेर पडताय. त्या गोष्टी सोडून मे बी काही जणांच्या बाबतीत असं असू शकतं की आता तुम्ही एक कुठेतरी लाईफमध्ये एक चाऊसची कंडिशन असू शकते तुमच्या लाईफमध्ये. पूर्वी कधी पास्ट मे बी एक कुठला तरी ब्लॅक पिरियड आहे जो अनसॅटिस्फॅक्टरी होता. तुम्हाला एक चांगले अनुभव त्यामध्ये मिळालेले नाही आहेत. इमोशनल कुठेतरी इमोशनली हर्ट झालेला असाल तुम्ही, कारण कप्स हे इथे हे झालेले आहेत, ब्रेक झालेले आहेत. सो कुठेतरी इमोशनली हर्ट झालेले आहेत आणि त्यातून तुम्ही बाहेर पडताय आणि काहीतरी नवीन अचीव करण्याचा प्रयत्न करताय. मे बी वर्क एरियाच असावा हा. आणि त्यातून तुम्ही आता या नवीन रियालिटीमध्ये, आणि म्हणून मे बी तुम्हाला तर 6 ऑफ कप्सचं काळ आहे. सो पास्ट लाईफमध्ये जे काही बिलीफ सिस्टीम किंवा तुमचा जर पास्ट त्यामध्ये इंटरफिअर करत असेल तुमच्या आताच्या लाईफमध्ये, किंवा आता तुम्हाला अडसर होत असेल, तर त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे किंवा त्यातून तुम्ही स्वतःला डिफेंड करायचं आहे, असं काहीच आहे. गायडन्स तुम्हाला हाच आहे, मदर ऑफ वॉन्ड आणि मदर ऑफ कप्स. क्वीन ऑफ वॉन्डच्या आणि क्वीन ऑफ कप्सच्या क्वालिटीज तुम्हाला अंगी मांडवायच्यात. एम्पररच्या क्वालिटीज तुम्हाला अंगी मांडवायच्यात. जर तुम्ही जेवढा इगरली ह्या गोष्टी अचीव करण्याचा प्रयत्न करता, या कलरवरूनच वाटतात की पॅशन केवढं आहे तुमच्यामध्ये. सो ते जे एफर्ट्स तुम्ही वापरताय ना, ते वेस्ट होता कामा नये. ते प्रॉपर चॅनलाइज होणं गरजेचं आहे. सो एक क्वीन ऑफ वॉन्ड कशी आहे की एक तर ती इंट्युटिव्ह आहे. सो कुठल्याही गोष्टीमध्ये एक तुमचं मन काय सांगते, तुमच्या इंट्युइशन्सचा वापर करा तुम्ही. तिला जे काही हवं आहे ते ती आयुष्यामध्ये मिळवते. सो हे पॅशन तुम्ही ह्याला सिमिलरच ही एनर्जी आहे की तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही अचीव करा, पण त्यासाठी एक फोकस असणं किंवा एक प्रॅक्टिकल अप्रोच वापरणे, की कुठल्या एक म्हणतात ना एक बिझनेस जजमेंट्स की काय, एक सिम्पली एका दिशेने प्रभावित होता कामा नये एनर्जी. तुमची एक व्यवस्थित प्लॅनिंगमध्ये प्रभावित व्हायला हवी. द एम्पररचं कार्डसुद्धा सांगतं की एक स्ट्रक्चरमध्ये तुम्ही जे काही करताय ते स्ट्रक्चर वाईज एक प्लॅन फॉलो करा. प्लॅनिंगने वरती जात तुम्ही. मदर ऑफ कप्स हे कंट्रोल ठेवायला सांगते तुम्हाला. मनावरती पूर्ण कंट्रोल असू दे. इमोशनली तुम्ही स्टेबल असायला पाहिजे. तर सगळ्या गोष्टी तुम्ही मे बी तुमचे कप हर्ट आहे तिथे, म्हणून तुम्हाला क्वीन ऑफ कप्सची एनर्जी आलेली आहे. तर ती एक सांगते की एक मनावरती पूर्ण कंट्रोल असायला हवा. एक डिवोशनची एनर्जीसुद्धा आहे
जे काय तुम्ही कराल त्यामध्ये तुम्ही डिवोट असायला हवं. त्या दृष्टीने एक सातत्याने प्रयत्न करणं, त्यामध्ये टिकून राहणं किंवा त्यामध्ये एक फ्लेक्झिबिलिटी असणं. काय म्हणते, जसे सर्कमस्टॅन्सेस येतील तसं आपण स्वतःला एक त्यामध्ये स्वतःमध्ये तसे बदल घडवणं किंवा काय, किंवा जसं ते जसं ते कप्स आहेत, कप्स म्हटलं की इमोशन्स आहेत, पाणी रिप्रेझेंट करतं. सो पाण्यामध्ये कसं कुठलाही कलर घातल्यानंतर पाणी त्या कलरचं बनून जातं. सो तशी एक ते कुठल्याही सिच्युएशनला स्वतःला ॲडॅप्ट करणं, ते तसं एक नेचर स्वतःचं एक बनवणं गरजेचं आहे. सो हा एक मॅसेज दिसतो आहे यामध्ये मला. सो सिम्पली वर्कोहोलिक असून उपयोग नाही, तर तुम्ही तुमची जी एनर्जी आहे, जी खूप पॅशन दिसते तुमच्यामध्ये, तर ती एक प्रॉपरली चॅनलाइज होणं गरजेचं आहे. असं काहीसा इथे आहे मेसेज. सो तुम्हाला कसं वाटलं ते रीडिंग ते सांगा, आणि आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि असंच पाहत राहा. थँक्यू.